इंगळे मॅडम साठी आणि आता आपण जाणार आहोत. आजचा आपला टॉपिक कन्सिस्टन्सी. खूप दिवस झालं पेंडिंग आहे आणि कन्सिस्टन्सी आपल्या सगळ्यांमध्ये पण महत्वाची आहे. आम लाईफ मध्ये सुद्धा कुठल्याही गोष्टीमध्ये जर सातत्य नसेल तर तुम्हाला जे पाहिजे आहे ती गोष्ट कधीच भेटत नाही. कारण आम लाईफ मध्ये वेट लॉस मॅरेथॉन वाल्यांमध्ये सगळ्यांसाठी कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. हा रिझल्ट पाहिजे असेल तुम्हाला, जो रिझल्ट पाहिजे त्याला सातत्य इम्पॉर्टंट. आणि सातत्य हा विषय घेऊन येत आहेत पद्मजा पाटील. कारण का की कन्सिस्टन्सी आमच्या क्लबवर जवळपास 1.5 वर्ष येताना म्हणजे वर्षभर एक पण सुट्टी नाही, एक पण सुट्टी. शेवटी आम्हाला जबरदस्ती दिवाळी पाडव्याला सुट्टी घ्यायला लागली. सांगितलं त्यांना 1 दिवस सुट्टी आहे आपल्याला. त्याच्यामुळं एवढं सातत्याने स्वतःवर काम करत असणाऱ्या पद्मजा मॅडमांच्याकडे आपण आता जाणार आहोत. योग शिक्षिका आहेत, डॉक्टरांची बायको आहे, डॉक्टर पण आहे अर्ध्या. आणि त्याच्यामुळे जाऊ आपण पद्मजा मॅडमांच्याकडे. जोरदार क्लॅप करू आपण. नक्की डॉक्टर झाल्या असत्या तर आपल्या बरोबर आल्या नसत्या, त्यामुळे नाही झाल्या. त्याच्याबद्दल थँक्यू प्रसाद सर. सुमित सर ऑल म्यूट टाका. ओके, थँक्यू ताई. नाही, सुमित सरांनी टाकलं नाही बहुतेक ताई ऑल म्यूट. नाही टाकलं अजून. बोला, ते इकडे तिकडे असतील, त्यांना पण सकाळी गडबड असते. मीच टाकते, थांबा. माझा पण जरा ओके, थँक्यू ताई. ओके, आपण नम्रताताई परत एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आणि आम्हाला सगळ्यांना शतायुषी परिवार आणि आम्हाला सगळ्यांना स्पेशली सगळ्या योग शिक्षकांना खूप आनंद आहे की आपला योग शिक्षक परत एक आलेला आहे. काहीही कारणं असतात, आपल्या ध्येयापासून आपण थोडेसे विचलित होतो. काही प्रतिकूल परिस्थिती असते, काही अडचणी असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि आपण आपल्या त्या ध्येय मार्गावरून थोडंसं म्हणजे पटरीवरून खाली उतरतो. पण थँक गॉड की शतायुषी परिवार आपल्या सोबत आहे. की तुम्ही कितीही ट्रॅक चुकला, तुमच्यावर कितीही म्हणजे कारण काही असतील, तुमची प्रतिकूल परिस्थिती असेल, तरी पण आपले हे जे कोच असतात ना, इथं जे फॉलोअपला महत्वाचं जे हे आहे, त्याच्यामुळं आपण परत ट्रॅकवर येतो आणि आपलं रुटीन परत सुरू होतं. आणि हेच खूप महत्व आहे की जे आपल्याला यश मिळवण्यासाठी गरजेचं आहे. आपल्याला यशात कुठल्याही क्षेत्रात असू दे, आता इथं आपण सगळे आरोग्यावरती काम करतो म्हणून आपल्याला वाटतंय की मला वेट लॉस वगैरे ह्या गोष्टी आपण विचार करतो. पण सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आयुष्यातल्या कुठल्याही क्षेत्रात जे काही तुमचं ध्येय असेल, जे काही तुम्हाला मिळवायचं असेल, जे काही यशस्वी व्हायचं असेल, तर त्याच्यासाठी तो आपल्याला गरजेचं असतं आणि ते म्हणजे सातत्यच. मी काय मिळवलं मला माहिती नाही, मी म्हणजे माझ्यात काय बदल झाले हे मला जे जाणवतं शतायुषी परिवारात आल्यानंतर. आणि हे होण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा कशाचा रोल असेल तर तो सातत्याचा. सातत्य न टिकवणारी व्यक्ती म्हणून जर कुणाचं जर तुम्हाला चित्र डोळ्यासमोर ठेवायचं असेल, म्हणजे मी जशी पूर्वी होते तर त्याच्यासाठी वाटतं मी अगदी अगदी परफेक्ट उदाहरण होते. अजिबात आयुष्याला शिस्त नाही, वळण नाही, ज्या वेळेला जे वाटेल ते करायचं. कारण कसं होतं, डॉक्टरांचं शेड्यूल त्याच्याप्रमाणे आम्ही स्वतःला हे करायचो आणि त्याच्यामुळं आम्ही अतिशय बेशिस्त असं आयुष्य होतं. म्हणजे वाटेल तेव्हा उठणं, वाटेल तेव्हा जेवणं, खाणं, झोपणं, सगळ्याच गोष्टी होत्या. पण जेव्हा शतायुषीमध्ये आलो तर तेव्हा आयुष्याला एक शिस्त आली आणि आयुष्यातले हे ट्रान्सफॉर्मेशन सुरू झाले. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, माझी 150 मायक्रोग्रॅमची थायरॉइडची गोळी बंद झाली. गेली 5 वर्ष झालं पूर्ण गोळी बंद आहे, तरीही माझे सगळे लेवल्स नॉर्मल आहेत. म्हणजे अगदी HbA1c असू दे, लिपिड प्रोफाईल असू दे, माझ्या थायरॉइडचे लेवल असू दे, सगळे नॉर्मल आहेत. 22 वर्ष मला मायग्रेनचा त्रास होता. इतक्या पेन किलर आणि अँटॅसिड त्यामुळे मी खायचे आणि ते सगळे पूर्ण बंद आहेत. वयाच्या 27व्या वर्षापासून मी झोपेच्या गोळ्या खाल्ल्याशिवाय झोपू शकत नव्हते. आता माझ्या झोपेच्या गोळ्या बंद आहेत. आणि हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन येण्यामध्ये सातत्याचा आणि ते सातत्य माझ्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केलेले माझे ग्रेट कोच सुजाताताई, अनिल दादा असू देत, पूर्ण आपले शतायुषी परिवार असू दे किंवा शतायुषी परिवारातले सगळे कोचेस असू देत, तर इथून जे जे मिळालं त्याच्यामुळं माझ्यात ते सातत्य आलं. आणि म्हणून ताई नेहमी माझ्याकडे तो टॉपिक देतात. तर हे सातत्य बघा, म्हणजे मी पण खूप प्रयत्न करायचे. 100 किलो वजन, जवळजवळ 16-17 वर्ष माझं 100 किलोच्या वर वजन होतं आणि त्या वजनामुळं असंख्य त्रास होते, असंख्य चॅलेंजेस माझ्या शरीरामध्ये होते.
गुडघेदुखी होती, पाठदुखी होती, मानदुखी होती. मला म्हणजे अतिशय फॅट असल्यामुळं मला वॉकिंग व्यवस्थित व्हायचं नाही किंवा मला ते स्टॅमिना माझा राहायचा नाही. त्यामुळे मी वॉकिंग करू शकायचे नाही, मांडी घालून बसू शकायचे नाही, कारण डाव्या गुडघ्याची माझी पूर्ण झीज झालेली. आणि असे सगळे चॅलेंजेस होते. मी प्रयत्न खूप सारे करत होते. पण एक गोष्ट होत होती, ते प्रयत्न माझे टिकून राहत नव्हते. प्रयत्न केव्हा करायचे मी? काहीतरी मोटिवेट व्हायचं. आज खूपच दुखायला लागलं, आज खूप त्रास व्हायला लागला, की मग ते कुणाचं तरी काहीतरी ऐकायचं, काहीतरी वाचायचं आणि मग ते प्रयत्न चालू करायचे. मग प्रयत्न चालू करायचे म्हणजे काय? उपवास करायचे. किंवा फक्त नाश्ता करायचाच नाही, फक्त डायरेक्ट संध्याकाळीच जेवायचं, दुपारी वगैरे जेवायचंच नाही. किंवा अति व्यायाम करायचा, म्हणजे गुडघे वगैरे दुखत असताना सुद्धा ते व्यायामच करायचा. असे सगळे म्हणजे जे अशास्त्रीय प्रयोग आहेत ते मी सगळे करायचे माझ्या रिझल्टसाठी. पण सांगू का, महिन्याला फार फार 1-1.5 किलो माझं वजन कमी व्हायचं. आणि मग असतं ना, सातत्य टिकवण्यासाठी जे मोटिवेशन लागतं ते कमी व्हायचं. आणि आरंभशूर व्यक्तीसारखं महिन्यानी किंवा 3 आठवड्यात, 2 आठवड्यातच मला ते प्रयत्न सोसायचे नाहीत. कारण त्याला शास्त्रीय काहीच बेस नव्हता आणि असे प्रयोग मी करायचे. आणि मग मी सगळे प्रयत्न सोडायचे. ते 1 किलो, 1.5 किलो काय वजन कमी झालेलं असायचं, ते पुढच्या महिन्यात 2.5, 3, 4 किलो परत वाढलेलं असायचं. आणि मग मी खूप निराश झाले होते. आणि 2004 साली असा एक प्रयोग केला शरीरावरती वजन कमी करण्यासाठी, की त्याच्यातून मला वजन कमी होण्यापेक्षा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही खूप मोठं मी नुकसान सोसलं. आणि त्या वर्षी ठरवलं, मरणार तर आपण एक दिवस आहेच. तर आता खाऊन पिऊन मरू. आपल्याला काही वजन हे कमी करायचं नाही. आणि असं म्हणून मी सगळं सोडून दिलं. आणि मग त्याच्यानंतर मला आणि असंख्य तक्रारी सुरू झाल्या, थायरॉइड झाला. आणि मग मी शतायुषीत आले. असं आपलं सगळ्यांचंच होतं ना. आपण सगळ्या गोष्टी सुरुवात तर करतो, म्हणजे आज व्यायाम करायला सुरुवात करतो, झालं 8 ते 10 दिवस तो आपला टेम्पो असतो, मोटिवेशन असतं. आणि मग त्याच्यानंतर आपण तेही सोडून देतो, नवीन डाएट प्लॅन घेतो. मी पण असे खूप डाएट प्लॅन वगैरे घ्यायचे, वाचायचे. हा, सगळं स्वतःच सेल्फ नॉलेज असायचं, हे सगळ्या गोष्टी असायच्या. डाएट प्लॅन सुरू करायचे, पण ते काही असे परमनंट राहायचे नाहीत. 2-3 आठवड्यात ते सगळे प्लॅन बारगळायचे. आपण एखादा व्यवसाय चालू करणारे पण असतो बघा, बरेच जण असतो आपण. आणि मग त्यात तो पण आपल्याला वाटतं, आपण 1 महिना 2 महिने वाट बघतो आणि म्हणतो नाही, हे आपल्याला काही जमणार नाही, हे आपलं काम नाही, आणि म्हणतो आणि पण मध्येच निराश होतो आणि सोडून देतो. हे का होत असतं? तर आपल्याला जे सातत्य टिकवण्यासाठी जे मोटिवेशन लागतं, जे प्रेरणा लागते, ती आपल्याबरोबर सातत्याने राहते. हे बघा, सातत्य हे प्रेरणेशिवाय, मोटिवेशन शिवाय सुरू होत नाही, टिकून राहत नाही. पण प्रॉब्लेम काय आहे, चॅलेंज काय असतं, की हे मोटिवेशनच खूप शॉर्ट टर्मनुसार असतं. म्हणजे मोटिवेशन आलं, मी कुठेतरी वाचलं, अरे यांचं 2 किलो 4 किलो वजन कमी झाले, मला करायला पाहिजे, मग मी सुरू करते. ते मोटिवेशन असतं. पण मोटिवेशन ही गोष्ट अशी आहे, ही सातत्यानं आपल्याजवळ टिकून राहत नाही. आणि मग मला वाटतं त्याच्यासाठीच एकदा जोरात आपण सगळ्यांनीच आपली पाठ थोपटून घेतली पाहिजे, कारण आपण 87 मध्ये आहोत. हे सातत्य टिकवण्यासाठी आपल्याला 87 खूप दररोज मोटिवेट करते. काय करते मोटिवेट? सकाळी योगाच्या वर्गाला आला, इतकं सुंदर मोटिवेशन असतं. मॉर्निंग फ्यू स्टेशन मध्ये आला, आता साधा आपण नम्रता ताईंचा जो एक्सपिरियन्स ऐकला त्याच्यातून कळतं, आपण कितीही दिवस जर आपला ट्रॅक सोडला तरी आपण परत ओरिजिनल ट्रॅक वरती येऊ शकतो, ते आपण 87च्या माध्यमातून. तर हे सातत्य जेव्हा आपल्यात येतं तेव्हा अमेझिंग रिझल्ट्स आपल्यात यायला लागतात. तर सातत्य म्हणजे काय आहे? तर कोणतीही गोष्ट, म्हणजे एखादी कृती असू दे, एखादी प्रक्रिया असू दे, आपण रोज रोज करतोय, मग त्यात अजिबात खंड पडत नाहीये. म्हणजे दिवस कोणताही असू दे, आपल्याला मूड असू दे नसू दे, परिस्थिती प्रतिकूल असू दे नसू दे, तरीही आपण ठरवल्याप्रमाणे ती गोष्ट करतोच आहोत, तर आपण त्याला म्हणायचं सातत्य. आणि मग हे सातत्य तर आपल्याला टिकवायचं असेल, तर मग आपल्याला काय करायला पाहिजे? तर यश बघा, आपल्याला जे काही यश मिळवायचंय, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा. मग आता आपण इथं जास्त करून माझ्याकडून उदाहरणं वगैरे येतील किंवा तुम्हाला बोललं जाईल ते आपल्या वजनाबद्दल. कारण आपण त्याच्यावरती जास्त काम करतोय. आपल्या आजारांमधून मुक्त होण्यासाठी, औषध मुक्त होण्यासाठी आपण काम करतोय. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलेन. तर हे यश अगदी मिळवण्यासाठी खूप मोठं काही काम करावं लागत नाही. फक्त ज्या काही गोष्टी कराव्या लागतात, छोट्या 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 गोष्टी, त्या मात्र सातत्याने कराव्या लागतात. समजा मला वजन कमी करायचं आहे, मग मी व्यायाम करायचा ठरवते.
खूप मोटिवेटेड असते आणि मी 3-4 दिवस आठवड्यातले 2-2 तास जिम मध्ये घाम गाळते आणि उरलेले 3 दिवस निवांत झोपून टाकते. काही उपयोग होणार नाही. पण तेच जर मी दररोज फक्त 30 मिनिटं किंवा 45 मिनिटं मी योगाचा वर्ग करायला लागलो. बघा, आपल्याला काय वाटतं वजन हे जिमने होणार आहे. खरंच येतो, तिथं घाम येतो, एवढं कामं करतो, एवढं तिथं आपण वजन उचलतो. त्या मानाने आपल्याला वाटतं योगाने काय वजन कमी होणार. पण तरीही तुम्ही 45 मिनिटं दररोज योगा करायला लागला आणि सातत्यानं करायला लागला, तर बघा तुम्हाला रिझल्ट काय असतो. दररोज 2-2 तास जिम करण्याने किंवा म्हणजे कुठलंच काम अतिरेक कुठलाही न करता छोट्या छोट्या गोष्टी तर तुम्ही जर दररोजच्या दररोज 40-45 मिनिटं स्वतःपुरते दिला, तरीही ते तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर होणार आहे. कारण काय आहे, तुमच्या तीव्रतेपेक्षा तुमचं सातत्य तुम्हाला रिझल्टच्या फार जवळ नेत असतं. तुम्ही किती तीव्रतेनं करताय, किती वेळ देताय याच्यापेक्षा दररोज एक ठराविक वेळ तुम्ही स्वतःसाठी देताय, हे खूप कन्सिस्टन्सी टिकवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर मग हे असं सातत्य आपल्याला काय करणार आहे, म्हणजे आपल्याला कसं असतं ना, कुठली गोष्ट केल्यानं मला मिळतं काय, हे खूप महत्वाचं असतं. तर मग हे सातत्य टिकवल्यानं आपल्याला काय मिळणार आहे? सातत्य हा आपल्याला लॉंग टर्म रिझल्ट देतो. तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने करत असाल, बरेच जण म्हणतात बघा, मी हे सोडलं तर माझं परत वजन वाढणार नाही का? नाही. तर तुम्ही जर सातत्याने टिकवला, तर तुम्ही जे काही वजन कमी केलंय, वाढवलंय, जे काही केलंय, तर ते तुम्ही आयुष्यभर आपण मेंटेन ठेवू शकतो. म्हणजे काय, लॉंग टर्म परिणाम आपल्याला मिळत असतात. सातत्य ठेवल्यामुळे आपल्याला लॉंग टर्म इफेक्ट मिळत असतात आणि म्हणून आपल्याला सातत्य टिकवायला पाहिजे. सातत्य आपल्यात नवीन नवीन गोष्टी विकसित करते, आपल्याला डेव्हलप करते, आपल्याला वेगवेगळ्या नवीन नवीन सवयी लागतात. मी दररोज फक्त 30 मिनिटं व्यायामाची सवय लावून घेतली आणि मी हे सातत्याने 90 दिवस करतोय. एकदा तुम्ही जर सातत्याने 90 दिवस, आपल्या प्रतीक्षाताईंना विचारा, इतके दिवस ते आता योगा करतायत. शोभाताईंना विचारा, इतके दिवस त्या योगा घेतायत वर्ग. आता त्यांना कोणी सांगायची गरज पण पडत नाही, काही नाही. ते त्यांच्या आता रक्तात भिनलं. त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर ते फिक्स झालं. आता ते सकाळी उठून योगाचा वर्ग घेणार, प्रतीक्षाताई योगा करणार, हे फिक्स आहे. तर तसं आहे, आपल्याला ही सवय निर्माण होते. मला लवकर उठायची अजिबात सवय नव्हती. मुलींची शाळा जरी मुलीची लवकर असेल, तिला पाठवल्यानंतर परत मी झोपायचे आणि 8-9 शिवाय उठायचे नाही. पण आता कोच कॉल आपला सकाळी असतो, कोचेस लोकांसाठी 5 वाजता असतो, तर डॉट आम्ही 4:30 ला उठायची सवय लागली. फक्त रविवारी सुट्टी असते. ठरवून सगळे गजर बंद करून रविवारी झोपलो, तर एरवी 4:30 ला जाग येत असेल, तर रविवारी ती 4:15 ला जाग येते. ही सवय झाली. म्हणजे का, कशामुळे ही सवय डेव्हलप झाली, तर सातत्यामुळे ती सवय डेव्हलप झाली. सातत्य आपल्याला प्रगतीच्या दिशेने एक एक पाऊल पुढे नेत असतं. बघा, तुम्ही सातत्याने एक्सरसाइज करताय, दररोज तुम्ही तुमच्या ठराविक वेळेला दररोज पाणी पिताय, सॅलड खायला लागलाय, रात्रीची झोप व्यवस्थित घ्यायला लागलाय, आणि सांगितलेलं डाएट तुमचा सकस संतुलित जो काय आपण आहार घेतोय, तो व्यवस्थित सातत्याने तुमच्या तुमच्या दररोजच्या वेळेला घेत असाल, तर नक्कीच आपल्याला जो अपेक्षित रिझल्ट पाहिजे, कुणाला वजन कमी करायचंय, कुणाला वाढवायचंय, कुणाला डायबिटीस मधनं मुक्त व्हायचंय, तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मला वाटतं, थँक गॉड, मी पण त्या आपल्या वेट लॉस मॅरेथॉनचा एक भाग आहे, जे मला सातत्य टिकवण्यामध्ये खूप मदत करत असतं. म्हणजे काल डिटॉक्स डे होता आणि इच्छा झाली काहीतरी खायची आणि लक्षात आलं, अरे नाही, आपल्याला उद्या सकाळी आपल्या ग्रुपवर फोटो टाकायचा आहे. तर माझं आपोआप मन त्या चुकीच्या गोष्टी करण्यामधनं किंवा माझ्या सवयीमधून मी बाहेर पडण्यामधून मला ते वाचवतं. तर ही तर आपल्याला सातत्य मदत करत असतं. आपल्याला डिसिप्लिन आपल्या आयुष्याला लागण्यामध्ये, म्हणजे शिस्त लागण्यामध्ये खूप महत्वाचं. हे बघा, 6:15च्या आत आपल्याला कोच सांगतो तुमच्या वजनाचा फोटो पडला पाहिजे ग्रुपवरती, आपल्या मॅरेथॉनच्या ग्रुपवरती. आपण वजनाचा फोटो टाकण्यासाठी का होईना लवकर उठतो किंवा मग आपल्या कोचचा कॉल यायला लागतो आणि मग आपण उठतो. म्हणजे काय, आपल्याला ती एक डिसिप्लिन लागते. आणि हे दररोज जर कोचचा कॉल येत असेल आणि मग आपण उठत असू, तर एक दिवस तुम्हाला कोचचा कॉल येण्याची गरजच नाही, तुम्ही आपोआप त्याच्या आधी उठायला लागता, कारण ती शिस्त आपल्यामध्ये यायला लागते. सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, कारण आपण इतक्या गोष्टी करायला लागलो. हे बघा, मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केलंय,
महिनोन महिने काम करून सुद्धा कधी 1 किलो वजन कमी झालेलं नसतंय आणि अचानक मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्या मॅरेथॉन मध्ये 1 किलो 1.5 किलो वजन कमी झालं. आपला कॉन्फिडन्स वाढतो ना, विश्वास वाढतो. आपल्याला वाटतं अरे माझं इतकं कमी झालं आणि मग आपण नेक्स्ट मॅरेथॉनला अजून उत्साहाने काम करायला लागतो. तर हा कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स वाढायचा. मी कधी 8-9ला पण न उठणारी व्यक्ती जर मी 4:30ला उठू शकते तर माझा कॉन्फिडन्स अजून वाढतो. तर आपल्याला कॉन्फिडन्स वाढवायला मदत होते. जेव्हा आपण सातत्य टिकवायला लागतो, आपल्या प्रायोरिटीला आपल्या ठरायला लागतात. आपल्याला महत्व कळायला लागतं. मला जर दररोज सकाळी लवकर उठायचं आहे, मला दररोज जर व्यायाम करायचा आहे, माझ्या डाएटवरती मला काम करायचं आहे, माझ्या डायबिटीसवरती काम करायचं आहे. हे माझी प्रायोरिटी केव्हा ठरते? जेव्हा माझ्यात सातत्य यायला लागतं, कॉन्फिडन्स वाढतं. म्हणून आपल्याला प्रायोरिटी ठरवण्यामध्ये सुद्धा हे सातत्य मदत करायला लागतं. सातत्यामुळं आपण जो काही रिझल्ट काढतो तो टिकून राहतो. त्यामुळं आपल्याला आलेला रिझल्ट मी जे म्हणते ना, आयुष्यभर जो आलेला रिझल्ट आहे तो मेंटेन ठेवणं आपल्याला सातत्यामुळं शक्य होतं. सातत्यामुळं आपण लोकांच्या कौतुकाला पात्र होतो. हां, जर सातत्य टिकवायला लागलो, तर लोकं आपल्याला कौतुक करायला लागतात. कारण बघतायत ना लोकं, "अरे, ही दररोज उठून लवकर उठते." बघा आपल्या म्हणजे मला म्हणायचे कारण वर्कआउटच्या बॅचला आपण जेव्हा उठतो ना, ती वर्कआउटची बॅच आपली 5:15ला चालू होते, 5:30ला चालू होते आणि लाईट लागलेले असतात आणि ते म्युझिक एवढं सुरू झालं, की शेजार-पाजारचे मला नंतर म्हणायचे, "इतके लवकर कसे काय उठता तुम्ही? एवढ्या लवकर काय करता तुम्ही?" म्हणजे त्यांच्या नजरेत पण आपल्याबद्दल कौतुक असतं, की ही व्यक्ती दररोज इतक्या लवकर उठते आणि व्यायाम करते. म्हणजे लोकांच्या कौतुकाला तुम्ही पात्र होत असता आणि तो कौतुक आपल्याला अजून इन्स्पायर करतं आणि आपण अजून मोटिवेट होतो. अजून आपला आत्मविश्वास वाढायला लागतो. आपल्या फक्त हे बघा, आपण स्वतःपुरतंच फक्त जगत नाही आणि आपल्याला शतायुषी तेच सांगतंय, शिकवतंय, की आपण इतरांनाही प्रेरणादायक आपलं आयुष्य बनतंय. आपले रिझल्ट इतरांना देखील प्रेरणा देतात. त्यामुळे आपल्यातलं जे सातत्य आहे, आपण जे सातत्यानं करतो, ते बघून इतर लोकं सुद्धा ते करायला प्रेरित होत असतात. त्यामुळं आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा हे मिळतंय, प्रेरणा मिळते आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला नवीन-नवीन संधी उपलब्ध व्हायला लागतात त्या सातत्यामुळं. बघा सातत्यामुळं तुम्हाला वजन कमी करायचं कसं ते कळायला लागलं. वेगवेगळं तुम्ही नॉलेज घ्यायला लागला. तर डायबिटीसमधनं मुक्त होऊ शकतो हा कॉन्फिडन्स सातत्यामुळं मिळायला लागला. तुम्ही थायरॉइड मला डॉक्टरांनी सांगितलं होतं आयुष्यभर गोळी खायला लागेल आणि माझ्या ती मनात ते फिक्स झालं होतं. पण जेव्हा इथं सातत्य टिकवायला लागले तेव्हा तो विश्वास आला, की ती एक मला संधी मिळाली थायरॉइडमधून मुक्त होण्यासाठी. आणि सातत्यामुळं आपण अशक्य त्या गोष्टी शक्य करू शकतो. हा कॉन्फिडन्स येतो आणि खरंच आहे थायरॉइडची गोळी 150 एमजीची जी बंदच होणार नाही, आयुष्यभर घ्यावी लागणार होती, ती बंद झाली आणि हे सातत्यामुळं. आणि म्हणून आपल्याला सातत्य टिकवणं हे खूप गरजेचं आहे. दररोज फक्त 1% सुधारणा. विचार करा, 1 पण म्हणणार नाही, 0.1% आपल्यातली सुधारणा जर सातत्यामुळे आली, तर 365 दिवसांनी काय होईल आपल्यातलं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. शांत बसा, डोळे मिटा आणि एक तुम्ही फक्त आता म्हणतात ना, जसं मिलिंद सर सांगतात, की त्यांचा पाय हलत नव्हता, पण त्यांच्या पोलिओच्या पायात जीव नव्हता. पण सातत्याने करायला लागले आणि त्यांना सूर्यनमस्कार जमायला लागला. आणि हे त्यांच्या आईंच्या लक्षात आलं. म्हणजे सातत्याने अशक्य गोष्टी साध्य होऊ शकतात. बांबूचं झाड पहिली 5 वर्ष जमिनीखाली फक्त आपलं मुळं वाढवायचं काम करत असतं. म्हणजे फाउंडेशन फिक्स करत असतं आणि 5 वर्षानंतर अचानक त्याची खूप मोठी वाढ व्हायला लागते. आपली मेहनत सातत्याने केलेली सुद्धा अशीच असते. तुम्ही दररोज योगा करताय, दररोज डाएट व्यवस्थित फॉलो करताय, तर इमॅजिन करा एक मॅरेथॉन संपूपर्यंत तुम्ही काय असाल? मग 1 महिना संपल्यानंतर तुम्ही हे फॉलो करत असाल काय असाल? 1 वर्षानंतर काय असाल? आज फक्त हा कॉल झाल्यानंतर 5 मिनिटं शांत डोळे मिटून बसा आणि मी आता जो संतुलित आहार घ्यायला लागलोय, मी जे मॅरेथॉनमध्ये सांगितलंय त्याच्याप्रमाणे शेड्यूल माझं फॉलो करायला लागलोय, मी योगा करायला लागलोय, मी वर्कआउट करायला लागलोय आणि हे जर मी सातत्याने वर्षभर केलं किंवा 6 महिने केलं, तर मी काय असेन? माझं नेक्स्ट व्हर्जन काय असेल हे तुम्ही अगदी लक्षात ठेवू शकता. पण कसं असतं ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या चांगल्या गोष्टींना अडथळे हे असतातच. आपण लोकं सातत्य टिकवण्यामध्ये टिकू शकत नाही. आत्ता जेव्हा आपल्याला ह्या फॅमिलीचा सपोर्ट मिळायला लागला, आपण टिकवायला लागलो. पण मग हे का सातत्य टिकत नाही? तर आपल्याला कसं असतं, लगेच रिझल्ट पाहिजे असतो. एखादी गोष्ट करायला लागलो, आज व्यायाम करायला लागलो, लगेच वाटतं ह्या महिन्यात माझं वजन कमीच व्हायला पाहिजे. आज मी डाएट फॉलो करायला लागलो, मला वाटतं लगेच माझं उद्या वजन कमी करायला पाहिजे.
अशा ज्या अपेक्षा असतात आपल्या शॉर्ट टर्म असतात आणि मग आपण त्याच्यासाठी शॉर्टकट पण शोधायला लागतो आणि त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षित रिझल्ट मिळत नाही आणि मग आपण सगळे प्रयत्न सोडून देतो. त्याच्यानंतर सातत्य न टिकण्यामध्ये आणखीन एक गोष्ट, परफेक्शनचा अट्टाहास. केला तर मी 1 तास व्यायाम करणार, पण मला 1 तास जमलं नाहीये. 5:30ला योग वर्कआउटची बॅच चालू होते आणि समजा मला जागच आली नाही, 5:45ला उठले. अरेच्या जाऊ दे, आता सुरुवात चुकलीच आहे तर आज झोपून टाकू, असंच म्हणतो ना आपण. म्हणजे मी तरी पूर्वी तशीच होते, पण तसं न करता चला 5:45ला उठले ना, मी आता आवरेन 6 ते 6:30, अर्धा तास तरी करेन. 1 तास नाही जमलं तर अर्धा तास तरी करेन. असं जेव्हा आपण करायला लागू तर एक दिवस तुम्ही न चुकता 5:30ला उठायला लागाल. म्हणजे काय, परफेक्शनचा अट्टाहास न धरता जे जमतंय ते करू आपण. एखाद्या दिवशी घरात सॅलड कमीच असतं, आता पावसाळा आहे, मिळतच नाहीये, मग मी काहीच न करण्यापेक्षा, सगळेच कंट्रोल सोडण्यापेक्षा, जे मिळतंय, जे सॅलड मिळालंय, जे काही तुम्हाला स्प्राउट्स असतील, काय अवेलेबल असेल ते खा. तुमच्या भाकरीत ओट्सची पावडर टाका, प्रोटीन पावडर टाका, ज्याच्यानं त्याचा आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी होईल आणि मग तुम्हाला थोडंसं एखाद्या दिवशी एक 100 ग्रॅम सॅलड कमी पडलं तरी मग तुमच्या रिझल्टमध्ये फरक पडणार नाही. पण असं झालं म्हणजे असंच करणार, असं परफेक्शनचा हट्ट आपण धरत असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला सातत्य टिकत नाही. आपण इतरांशी स्वतःला नेहमी कम्पेअर करत असतो. बघा, काल डिटॉक्स झाला, मी डॉक्टरांना विचारलं, तुमचं 100च ग्रॅम कसं काय कमी झालं? तुम्ही काल मिरजेला होते ना, तुम्ही दुपारी जेवलात का? असं मी विचारलं. कारण का, इतरांचं 700 ग्रॅम कमी झालेलं दिसतंय, माझं वैयक्तिक 400-500 ग्रॅम कमी झालंय. आणि मग आपण आता तसंच असतं, मग मी पण कधी कधी स्वतःशी कम्पेअर करते, माझं इतकंच का कमी झालं, इतरांचं एवढं झालंय. तर इतरांशी कम्पेअर न करता आपली, बघा, प्रत्येकाचा रिझल्ट येण्यामध्ये त्याची वस्तुस्थिती, परिस्थिती, मनस्थिती, त्याची शारीरिक स्थिती, वय, हे सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. त्यामुळं कुठलेही तुम्ही प्रयत्न करत असता, प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगळा असतो. त्यामुळे कम्पेअर न करता मला जे शेड्यूल फॉलो करायला सांगितलंय ते मी सातत्याने करते का हे बघणं खूप गरजेचं आहे. नकारात्मक वातावरणात जर असू तर आपलं सातत्य टिकत नाही. मग आपण तर इथं तर आहोत सकारात्मक, त्यामुळे काय आपल्याला तो प्रश्नच नाहीये. आपलं ध्येय स्पष्ट नसेल, मला काय करायचंय हेच जर माहिती नसेल तरी सुद्धा आपलं सातत्य टिकत नाही. मग हे सातत्य टिकवण्यासाठी काय करावं लागेल, तर आपली मोठी मोठी ध्येय असतात. 20 किलो वजन कमी करायचं असं म्हणण्यापेक्षा मला महिन्याला 3 किलो कमी करायचंय म्हणा, सोपं वाटायला लागतं आणि त्यामुळं आपण त्याच्यावर कन्सिस्टंट राहू शकतो. एक दिवस एक पाऊल. मला एक दिवशी, आज माझ्यात मला एवढा हा बदल करायचाच आहे, एवढंच ठरवा. सगळ्या गोष्टी एकाच दिवशी बदलल्या पाहिजेत, एकाच दिवशी झाल्या पाहिजेत, हट्टास न करता मी एक तरी पाऊल पुढे चालणार. मी मला 10 मिनिटं जमते, 10 मिनिटं योगा करेन, 15 मिनिटं वर्कआउट जमते तेवढंच करेन. असं करून तुम्ही दररोज चालत राहा तर एक दिवस तुम्हाला सगळ्याच गोष्टी शक्य व्हायला लागतील. त्या सवयीने दररोज एक ठराविक वेळ ठरवा. वर्कआउटच्या बॅचच्या वेळेलाच वर्कआउट करायचं ठरवा, नंतर करेन म्हटलं तर ते केव्हा होत नाही. आणि म्हणून मग आपल्याला सातत्य टिकवायचं असेल तर दररोज आपण जे काही करणार आहे त्याला एक ठराविक वेळ ठेवायची. आपल्यात काय बदल झालेत ते लिहून ठेवा. मला फक्त आता मी वजन कमी करायला लावले, एकाच दिवसात वजन कमी होणार नाहीये, पण आज मी जे काही प्रयत्न केले त्याच्यामुळे माझ्यात काय फरक झाला हे लिहून ठेवा. तर तसं जर लिहून ठेवला तर तुम्हाला लक्षात येईल 10 दिवसांनी आपल्यात काय बदल झालाय तो. अगदी तुम्ही किती पाणी पिलाय, तुमची डायरी मेंटेन करा, तुम्ही व्यवस्थित डाएट घेतला का, हे सगळं लिहिल्यानं आपल्या प्रती, आपल्या ध्येयाप्रती आपली जबाबदारी वाढते. अकाउंटेबिलिटी पार्टनर ठेवा. इथं तर आपल्याला प्रॉब्लेमच नाही. अकाउंटेबिलिटी पार्टनर आपल्याला मॅरेथॉन मध्ये असू दे, आपल्या कोचच्या माध्यमातून आहेच आपल्याकडं. आणि परफेक्शन पेक्षा आपल्यात काय प्रगती झाले ते त्याच्याकडे लक्ष ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, ती प्रोसेस एन्जॉय करा. जी तुमची वेट लॉसची असू दे, रिव्हर्सलची प्रोसेस असू दे, किंवा मेंटेन ठेवण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस एन्जॉय करा. तर कुठल्याही गोष्टींबद्दल तक्रार करण्यापेक्षा माझ्यात काय कमी आहे त्याच्या लक्षात घ्या, माझं काय चुकलं याच्यावर फोकस करण्यापेक्षा मग आपल्याला माझे काय मी केलंय आणि मी काय मिळवलंय याच्याकडे फोकस करा. कधीतरी स्वतःला पण एक छान बक्षीस द्या. तुम्ही जे मिळवलंय त्याच्याबद्दल बक्षीस द्या. आणि नेव्हर मिस ट्वाइस, म्हणजे एक गोष्ट आज चुकलीये तर ती परत दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चुकवू नका, परत लगेच ट्रॅक वरती या. दगड फोडणारा माणूस असतो, त्यानं 99 धाव त्या दगडावर घातले तरी फुटला नाही, पण 100व्या धावेला धाव घातल्यावर फुटतो.
पण मग तो 100वा धाव घातला म्हणून फुटला नाही, त्याच्या त्या आधीच्या 99 त्याने जे प्रयत्न केलेले असतात फोडायचे, धाव घातल्याचे, त्याचाही त्याच्यात रोल असतो. आणि म्हणून यशस्वी लोकांच्यात आणि अयशस्वी सामान्य लोकांच्यात एकच फरक असतो, त्यांच्यात टॅलेंट किती आहे, त्यांनी वेळ किती दिला महत्वाचं नाहीये, तर त्यांनी सातत्य किती टिकवलंय, म्हणून ते यशस्वी असतात. त्यामुळं आपल्याला मोटिवेशन आपल्याला सगळ्या गोष्टींची सुरुवात करून देत आहे, पण सातत्य आपल्याला यशापर्यंत नेऊन पोहोचवतंय. त्यामुळं तुम्हाला जे जमतंय, जेवढं जमतंय तेवढं दररोज सातत्याने करत राहा. यश फार आपल्याला दूर नाहीये. थँक्यू. चलो जोरदार